तुमच्या आहेत आणि ज्यांचे आधार कार्ड लागले त्यांच्या. हॉस्पिटलमध्ये दोघांच्या पण 30-30 हजाराचा इन्शुरन्स राहील. ठीक आहे. जर तुम्ही प्रायव्हेट गव्हर्नमेंट कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट होत आहे तर एक दिवस जर ॲडमिट असले तर एका दिवसाचे 1000 रुपये मिळते. म्हणजे 2 वर्षामध्ये 30 दिवस ॲडमिटपर्यंत लागू राहते. 30 दिवस तुम्हाला लागू राहील आणि 30 दिवस गॅरंटरले. म्हणजे 2 वर्षामध्ये 30 दिवस. हॉस्पिटल प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो आणि कुठला पण असो, तुम्ही भंडाऱ्यात ॲडमिट राहा, नागपूरला राहा, गोंदियात राहा, कुठे ॲडमिट राहा, फक्त ज्या पण हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट आहे तिथून सुट्टी झाल्यानंतर डिस्चार्ज कार्ड मिळते. बरोबर आहे. त्या डिस्चार्ज कार्ड त्यानंतर जो ॲडमिट राहील त्याचे आधार कार्ड आणि त्याच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स हे डॉक्युमेंट तुम्हाला ऑफिसमध्ये जमा करावं लागते. त्यानंतर ते 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. जेवढे दिवस तुम्ही ॲडमिट राहाल तेवढ्या दिवसाचे 1000 रुपयाच्या हिशोबाने. हां, एका दिवसाचे 1000. तुम्ही आता प्रायव्हेटमध्ये एका दिवसाचे 5000 खर्च करा किंवा सरकारीमध्ये फ्रीमध्ये जा, 1000 रुपयाच्या वरती पैसे नाही भेटणार. ना डॉक्टरच्या बिल लागत ना हॉस्पिटलच्या काही स्लिप लागत. फक्त डिस्चार्ज कार्ड मेन आहे. ठीक आहे. तो डिस्चार्ज कार्ड आणि त्यावर डॉक्टरची सही आणि शिक्का, ह्या 2 गोष्टी कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिल्यांदा लोन घेता तर तुमचे सेव्हिंग अकाउंट ओपन होते. त्याचे तुम्हाला ATM कार्ड दिले जाईल. त्या ATM वरून तुम्ही कुठूनही पैसे विड्रॉल करू शकता. जसं आज लोन भेटलं तर तुम्ही उद्या कुठूनही पैसे विड्रॉल करू शकता. आणि तो ATM कार्ड बरोबर कामावरून ठेवायचे. कारण की दुसऱ्यांदा जर लोन घ्यायचं असलं किंवा तुमचे इन्शुरन्स वगैरे असलं तर त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होते. ठीक आहे. तर तुम्ही फोनपे, गुगल पे वगैरे यूज करू शकता तो अकाउंट. हे चारही मिळून तुमचे 2768 रुपये कटा. हॉस्पिटलचा जो विमा आहे हा कोणत्याही गोष्टीसाठी लागू आहे. 37,232 रुपये. हॉस्पिटलचा जो विमा आहे हा कोणत्याही कारणामुळे जर ॲडमिट झाले तर लागू राहील. ठीक आहे. तब्येत खराब आहे, ॲक्सिडेंट आहे किंवा जे पण कारण असेल, ठीक आहे, दोघांसाठी पण लागू राहील. हे तुमचे चारही मिळून 2768 रुपये कटन टोटल. ठीक आहे. आणि आपली मीटिंग कोणत्या दिवशी? सोमवार, 14 सोमवार. मी काय म्हटलं, ही मीटिंग